कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए दादा, तो सेंटर चुकलाय, तिकडे घे तिकडं। हा, आणि इकडं काचेच्या माळा लावलं तर इकडं कोण लावणार? एक काम कर, एक माळ काचेची आणि एक माळ फुलांची, असं कर। हा हा, हे कुठे ठेवू ताई? हा? मी काय राखी बनते बाई तुम्हाला? नाही, मग ताई कसं बाई म्हणताय? मॅडम म्हणा। सॉरी मॅडम। हा, काय म्हणत होता तुम्ही? हे कुठे ठेवू? हे ना, तिकडे आत ठेवा। हा, हो, ए, काय आहे यात? हो, लाडू आहेत। हा, आणि ते म्हैसपाक आणलायस ना व? मला लय आवडतो, मी आज ऑर्डर दिलती। आणलायस ना? म्हैसपाक म्हणजे? म्हैसपाक ते नाही का असं ठोकळ्यासारखं असतंय। हा. अहो, म्हैसपाक नाही, म्हैसूर पाक म्हणतात त्याला। धनाजी, तेच म्हणायचंय मला, जास्त थोबाड चालू नका। आणलेस का ते सांग। अहो, तो ऑर्डर घेण्याला कळलंच नाही म्हैसपाक म्हणजे काय, म्हणून बनवलंच नाही। जा, आत ठेव, जा जा, चल निघ। हस्त शांते। मोठे मालक, कशी वाटते सजावट? सजावट कशी वाटते? सजावट चांगली आहे, पण हे सगळं अक्षराने आधीच ठरवलंय ना, तेच करतेस ना? हा, मग तू स्वतः सगळं केल्यासारखी एक्साइटेड कायस? मी लक्ष ठेवती ना आता समद्यावर म्हणताना। मी काय म्हणते मोठे मालक, मी तुमचा आणि चारूबाईंचा एक असं मोठा बॅनर लावू का इथं? हा, बॅनर? बॅनर कशा पायी? अहो ते नाही का, आजकालचं ट्रेंड आहे, म्हणजे ज्यांचं लगीन असतंय ना व, त्यांचा असा फोटोचा असा बॅनर लावतात मोठा। लावू काय तुमचा? हे बॅनर बिनर असलं काही करायची गरज नाही। बरं चालतंय। मी एक काम करू का, समद्या घराला डिस्को लाईटच लावते, लय भारी दिसल। लावू लावू? अग, डोसक्यावर पडलीस काय? हे असलं काय करू नगस। मोठे मालक, मी तुमच्यासाठीच करते ना बाई हे समद। नाही, तू करतेस ते ठीक आहे, पण जेवढं चारूनी सांगितलंय तेवढंच आणि तेवढंच कर। दिखावा नकोय तुझ्यासारखा। चालतंय। जावई बापू, बसा की, बसा। मी काय म्हणते, म्हणजे सुनबाई दवाखान्यात आहे ना व, मग आता तुमच्या लग्नाचं कसं काय होणार? असं का बोलताय? अहो, सुनबाईची तब्येत बरी नाही ना व, आता तिनंच पुढून समजा केलं होतं, तर आता तीच नाही म्हणल्यावर कसं करायचं पुढं? अहो, पण आम्ही आहोत ना, आम्ही करू सगळं व्यवस्थित, तुम्ही नका काळजी करू। अक्षरा पण लवकरच बरी होऊन परत येईल। लग्न तोंडावर आलंय, सगळी तयारी व्हायला हवी वेळेत। आताच कशाला कामाला लागलाय तुम्ही? एवढी काय घाई आहे? लग्नाच्या तारखेला वेळ आहे अजून। मग काय आत्ताच काय खरेदी बिरेदी सगळं? अरे, मुहूर्त थोडा अलीकडे घेतलाय ना, म्हणून थोडी घाई आहे। तर अलीकडे कशाला घेतलाय? मास्तरीन बाईंनी ठरवली होती ना हो तारीख, मग त्याच्यानुसार नाही करायचं काय? आजी यांच्या लग्नाचा वाढदिवस काहीतरी होता ना, त्या तारखेला ठरवलं होतं ना मास्तरीन बाईंनी, मग काय? व्हायचं? हा, मग काय घाई काय एवढी? आत्ताच काय घाई आहे मला कळत नाही। त्या तिकडे ऍडमिट आहेत, आजारी आहेत दवाखान्यात, आणि आपल्याला काय लग्नाचं पडले का? हा, मी परत एकदा सांगतो, मास्तरीन बाईंनी ज्या तारखेला ते लगीन पिगीन करायचं ठरवलं होतं त्या दिवशी तो सगळा कार्यक्रम होणार। अधिपती, 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 अधिपती,
कुणाला विचारून देऊ लग्नाचा मुहूर्त अलीकडे घेतला बरं? आणि कशाला सांगा की, कुणाला विचारून? ओ तुम्ही सांगा चौरस्वरींशी. आता बोला म्हणतोय तर बोलत नाही, एरवी नाही तर बोला की, तुम्ही सांगा. अरे आमचं लग्न जेवढं लांबेल तेवढा अक्षराला जास्त त्रास होईल आणि घरात असं लग्नाचं वातावरण असलं की ती जरा आनंदी राहील असा विचार मी केला. आणि माझी पण इच्छा होती हे सगळं लवकर व्हावं, म्हणजे अक्षराला बरं वाटेल यासाठी. तुम्ही काय गुडघ्याला पाशिंग बांधून तयार झाला? सोडा तुमच्या इच्छा घाला चुलीत. मी विचारलं बी नाही तुम्हाला. ह्या घरचा नियम माहित आहे का नाही? कसला नियम? तुम्हाला तर माहिती असण्याची काय शक्यताच नाही म्हणा, पण ह्यांनी तर सांगायला पाहिजे होतं तुम्हाला. बरं आता तू सांग मला. या घरात कुठला बी निर्णय पहिल्यांदा सगळ्यांना कळवलं जातो, सगळ्यांचं मत घेतलं जातं आणि मग त्या निर्णयाबाबतच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या केल्या जातात. हे म्हणजे तुमचं जरा वेगळं दिसतंय काय? हा, या आता तुम्ही मास्टरिंग मॅनना न विचारताच ऍडमिट बी करून टाकलं आणि नंतर येऊन सांगताय असं असं ऍडमिट केलं. ही काय पद्धत झाली काय? आता बी मुहूर्त अलीकडे घेऊन मोकळा झाला की तुम्ही? सगळी खरेदी बिरेदी चालू केली आणि आता आम्हाला सांगताय हे असं कुठं असतंय? या घरात हे चालत नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, निदान कळवा तरी आम्हाला, आहे का नाही? स्वतः सगळं ठरवून मोकळ होऊ नका, समजलं ना? या घराचे काही नियम आहेत आणि तुम्ही या घरात राहताय म्हणल्यावर या घराचे नियम तुम्हाला पाळले पाहिजेत. चारुलता मॅडम, अधिपती कुणाला दुखवावं म्हणून मी हा निर्णय घेतला नाही. हे घर कसं आनंदी राहील याचा विचार करूनच मी हा निर्णय घेतला. त्यात अक्षराची तब्येत एकदम बिघडली, त्यामुळे तुला सगळं हे सांगायचं राहिलं. पण मला असं वाटलं तिला ऍडमिट करणं हे जास्त गरजेचं आहे, म्हणून मी तिला लगेच आधी ऍडमिट केलं. आणि लग्नाचा मुहूर्त अलीकडे घेतला तो सुद्धा अक्षरासाठीच. काय म्हणजे काय? कसं म्हणजे मला असं वाटलं की ती या लग्नाच्या वातावरणात जरा सहभागी झाली तर ती आनंदी राहील ना. काय तर बोलताय? कसं सहभागी होणार त्या कार्यक्रमामध्ये? ते ऍडमिट आहेत. आपण तिकडे काय ती कायमची राहणार आहे का? 1-2 दिवसात येईल घरी परत. आणि मी जितका अक्षराला ओळखतो त्यावरून मला असं वाटतंय की लग्नाचा निर्णय जो अलीकडे आलाय तो अक्षराला आवडेलच. हे बघ अधिपती बाळा, लगीन आता केलं काय किंवा नंतर केलं काय ते होणारच आहे ना व. आता ते जर का आधीच्या मुहूर्तावर केलं तर सुनबाईला जर का बरं वाटणार असेल तर मग जे काय चांगलं होते ते होऊ दे की. हे जाऊ दे, तुम्हाला काय करायचं ते करा, केव्हा करायचं ते करा. मला ह्याच्यात अडकवूच नका तुम्ही. तुम्हाला काय तुमच्या मनाला चांगलं वाटेल ना तसं तुम्ही करा. मला फक्त तुमच्या लग्नासाठी ज्या काही जबाबदाऱ्या टाकल्या होत्या माझ्यावर मास्तरीन बाईंनी, त्या तेवढं मी करणार प्रामाणिकपणे आणि मी बाजूला होणार, एवढं लक्षात घ्या. माझं फक्त एवढंच आहे की या सगळ्यामध्ये मास्तरीन बाईसनी कुठला सुद्धा त्रास नाही झाला पाहिजे. त्यासनी जर त्रास झाला की आई शपथ मग माझ्यासारखा वाईट कोण नाही बघा. आजी माझी फक्त एवढीच इच्छा आहे, आता मास्तरीन बाई फक्त लवकर घरला येऊ देत. आता बाकी हे लग्ना बिग्नाचं काय गोंधळ घालायचं तुमचं मी करावं. करू ना समधी तयारी? हो, ठरलेल्या मुहूर्तावरच लग्न होणार आहे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.